जेव्हा आपलीच रक्ताची नाती आपल्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी दारावर येऊन उभं असतील तर माणसाने कुठे जायचे? विलाससाठी ती सकाळ एक अशीच आपत्ती घेऊन आली होती. घरात नेहमीप्रमाणे एक शांत आणि सुखाचे वातावरण होते. विलास त्याच्या दुकानात जाण्याची तयारी करत होता आणि त्याची पत्नी अनिता स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. दोघांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती की पुढच्या क्षणी त्यांच्या दारावर येणारे पाहुणे त्यांच्या आयुष्यात एक असे वादळ घेऊन येणार होते की त्यांनी याची कधी कल्पनाही केली नव्हती. 35 वर्षाचा विलास जो दररोज सकाळी 7 वाजता त्याच्या छोट्या किराणा दुकानात जात होता आणि रात्री 9 वाजेपर्यंत त्याच्या कुटुंबाला 2 वेळचे जेवण देण्यासाठी कठोर परिश्रम करत होता. दुकानात जाण्यासाठी विलासने जसे घराचे दार उघडले आणि बाहेर पाय ठेवला तशी समोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली. त्यातून तिच्या दोन्ही बहिणी रमा आणि सुरेखा बाहेर पडत होत्या. इतक्यात महिन्यांनी त्याही दोघींना एकत्र पाहून विलासला आश्चर्य आणि आनंदही झाला. त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. तो जवळजवळ धावत त्यांच्याकडे गेला. अरे रमा, सुरेखा, तुम्ही दोघे एकत्र? काही न सांगता त्याच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. हो भैया, विचार केला की तुला एक सरप्राईज द्यावे, मोठी बहीण रमा हसत म्हणाली. पण तिच्या हास्यात पूर्वीसारखी उबदारता राहिली नाही. हे छान केलं, चला आज जाऊया. आज तर माझा दिवस चांगला जाईल. विलासने त्याच्या बॅगा उचलल्या आणि त्यांना घरात घेऊन जाऊ लागला. त्याचा आवाज अंगणात घुमला. अनिता, अरे अनिता, बघ कोण आले आहे. सुरेखा आणि रमा आली आहे. अनिता स्वयंपाकघरातून हात पुसत बाहेर आली आणि दोन्ही नंदांना पाहून तिचा चेहरा आनंदाने उजळला. तिने पुढे येऊन त्यांचे मोठ्या प्रमाणे स्वागत केले. नमस्कार दीदी, कशी आहेस? तुम्ही सगळे कसे आहात घरी? आम्ही ठीक आहोत वहिनी, सुरेखाने थोडक्यात उत्तर दिले. तिच्या आवाजात औपचारिकतेचा एक इशारा होता. विलासने लगेच दुकानात जाण्याचा विचार बदलला. मी आज दुपारी दुकानात जाईन. माझ्या बहिणी खूप दिवसांनी एकत्र आल्या आहेत. अनिता, त्यांच्यासाठी काहीतरी छान जेवण बनव, पण आधी चहा बनव. मी बाजारातून जिलेबी आणि समोसे घेऊन येतो. अरे नको भाऊ, त्याची काही आवश्यकता नाही, रमा म्हणाली. पण विलास ऐकायला तयार नव्हता. तो आनंदाने घराबाहेर पडला. त्याची आई मीनाजी तिच्या खोलीत झोपली होती. त्यांचा आवाज ऐकून ती जागी झाली. अनिता तिला व्हीलचेअरवरून बाहेर काढण्यास मदत करत होती. तिच्या दोन्ही मुलींना एकत्र पाहून तिच्या चेहऱ्यावर एक चमक आली. तिने दोघींनाही मिठी मारली. अरे माझ्या मुली आल्या आहेत. चला, शेवटी तुम्हाला तुमच्या आजारी आईची आठवण तर आली. नाहीतर तुम्ही दोघी आपापल्या कुटुंबात इतके रमून गेला आहात की एक फोन करायला सुद्धा वेळ भेटत नाही. आज तुम्ही दोघीही आलात हे बरं झालं, कारण मला तुम्हा दोघांची खूप आठवण येत होती. बोलता बोलता त्यांचा गळा भरून आला आणि त्या लगेच पाणी घेऊन आली आणि त्याची खातिरदारी करू लागली. वातावरण उत्साही होते. विलास बाजारातून गरमागरम नाश्ता घेऊन परतला. सर्वजण अंगणात बसून गप्पा मारत होते. विलास त्याच्या बहिणीसोबत विनोद करत होता. जुने दिवस आठवत होते, पण त्याला काहीतरी गडबड आहे असे वाटले. दोन्ही बहिणी हसत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र गांभीर्य आणि एक अव्यक्त ओझे दिसत होते, जे त्यालाही समजत नव्हते. त्याने अनेक वेळा त्यांना विचारण्याचा विचार केला की सगळं काही ठीक आहे ना, पण प्रत्येक वेळी तो गप्प राहिला, हा विचार करून की कदाचित प्रवासाच्या धक्क्यामुळे असे झालं असेल. जवळजवळ 1 तासाच्या संभाषणानंतर अचानक विचित्र शांतता पसरली. मोठी बहीण रमाने खोल श्वास घेत प्रथम सुरेखाकडे पाहिले आणि नंतर थेट विलासच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, भाऊ, आज आम्ही इथे एका महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आलो आहोत. तिच्या आवाजात एक गंभीरता होती जी विलासच्या हृदयात एक थरार निर्माण करत होती. हो रमा, बोल ना, काय झालं? सगळं ठीक आहे ना? मग रमाने तिच्या धाकट्या बहिणीकडे पाहिले, जणू काही ती तिची संमती मागत आहे, आणि मग म्हणाली, भाऊ, आमचाही वडिलांच्या या घरावर आणि दुकानावर अधिकार आहे आणि कायदा आम्हाला हा अधिकार देतो. आम्हाला आमचा वाटा हवा आहे. हे वाक्य घराच्या शांततेवर बॉम्बसारखे आदळले. क्षणभर तिथे एक खोल शांतता पसरली. विलासला वाटले जणू त्याच्या कानांनी काही चुकीचे ऐकले असेल. तो त्याच्या बहिणीकडे अविश्वासाने पाहत राहिला. काय काय बोलत आहेस? त्याचा आवाज थरथरत होता. सुरेखा पुढे झाली. तिच्या आवाजातही तीच कठोरता होती. ती बोलली, हो भाऊ, आम्ही स्पष्ट बोलत आहोत. 2005च्या हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत मुलांइतकाच हक्क आहे आणि हे घर आपल्या वडिलांच्या कमाईने बांधले गेले आहे. ज्या दुकानाचे तुम्ही एकमेव मालक बनला आहात ते दुकानही आपल्या वडिलांनीच विकत घेतले होते. हे ऐकून जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
तो थरथर कापत म्हणाला, नाही रमा, ते दुकान माझं आहे. माझ्या मुलांच्या तोंडातील घास आहे आणि हे घरच आमचं ठिकाण आहे. याशिवाय आम्ही सगळे कुठे जाणार? आम्हाला ते सगळं माहीत नाही. आम्हाला फक्त आमचा वाटा हवा आहे. गप्पा बस रमा, आणखी एकही शब्द बोलू नको. विलासच्या बहिणी आणखी काही बोलण्यापूर्वीच एका गर्जनेने संपूर्ण घर हादरले. ती गर्जना त्याची वृद्ध आई मीनाजींची होती. तिच्या मुलींचे बोलणे ऐकून तिचा आवाज तिच्या आत ज्वालामुखीसारखा उद्रेक झाला होता. वाटा? तुम्हा दोघींना कशा प्रकारचा वाटा हवाय? हे घर आणि दुकान कोणी वाचवलं हे तुम्ही विसरलात का? तो तुमचा भाऊ आहे. रमाने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. आई, तुला समजणार नाही. मला समजणार नाही. आईचा आवाज अजून मोठा झाला. अरे, माझ्यापेक्षा तुला कोण जास्त समजेल? तुझ्या या भावाने तुझ्यासाठी काय त्याग केला आहे याची तुला काही कल्पना आहे का? तुझ्या वडिलांच्या मृत्यूला तेव्हा विलास फक्त 18 वर्षांचा होता. तुम्ही दोघेही शिकू शकला म्हणून त्याने त्याचे शिक्षण, त्याची स्वप्ने मध्येच सोडून दिली. तुमचे लग्न पार पाडावे म्हणून त्याने त्याचे तारुण्य या दुकानाच्या कॅश डेस्कवर बसून घालवले. मीनाजींचा आवाज थरथरत होता. तुम्हा दोघींचे लग्न असेच नाही झाले. त्याने त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च केला आहे. तुम्ही दोघेही तुमच्या सासरच्या घरात मान वर करून राहू शकाल म्हणून त्याने लोकांकडून कर्ज घेतले, जेणेकरून तुमच्या सासरच्या घरात कोणीही तुम्हाला बोलू नये की तुमच्या आईवडिलांनी लग्नात काही अपूर्ण ठेवले होते. आणि आज तुम्ही त्याच भावाकडून घर आणि दुकान हिसकावून घेण्यासाठी आला आहात. मीनाजी धापा टाकू लागली आणि त्या लगेच तिच्या जवळ गेली आणि त्यांची काळजी घेऊ लागली. अंगणात एक भयानक शांतता पसरली होती. विलासच्या डोळ्यात अश्रू होते. इकडे आईच्या भावनिक शब्दांचाही त्या दोन्ही मुलींवर काहीही परिणाम झाला नाही. रमाने निर्लज्जपणे उत्तर दिले, आई, भावाने जे काही केले ते त्याचे कर्तव्य होते. एक भाऊ आपल्या बहिणींसाठी जे करतो तेच भैयाने केले आणि आम्ही इथे काही भीक मागत नाही. आम्ही आमचे कायदेशीर हक्क मागत आहोत. हे ऐकून विलास आतून तुटून गेला. हे ऐकून त्याला असे वाटले की कोणीतरी त्याच्या छातीवर वार केले आहेत. त्याच्या बहिणींच्या हास्यासाठी त्याने त्याच्या असंख्य गरजांचा त्याग केला होता. आज त्याच त्याला बेघर करण्याचा प्रयत्न करत होत्या. तेवढ्यात रमाचा फोन वाजला. ती उठून अंगणाच्या एका कोपऱ्यात बोलण्यासाठी गेली. फोनच्या दुसऱ्या टोकाला तिचा नवरा होता. हो, मी त्याला सांगितले आहे. नाही, अजून तो सहमत झाला नाही. पण तुम्ही काळजी करू नका. माझा वाटा मी कोणत्याही किमतीत मिळवेल. असं कुठे असते का? तो इतक्या मोठ्या घरात आणि भरभराटीच्या दुकानात बसून मजा करत आहे आणि आम्ही इथे भाड्याच्या घरात गुदमरत राहत आहोत. मी माझा वाटा घेणारच. त्या संभाषणानंतर ती तिच्या जागेवर परतली. जणू काहीच घडले नाही. तिचा चेहऱ्यावर कडक भाव होता. मीनाजींनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. हे बघ मुली, तुझ्या भावाने तुझ्यासाठी काय काय नाही केले. प्रत्येक अडचणीत तो तुमच्या पाठीशी उभा राहिला. तुमच्या वडिलांच्या निधनानंतर त्याने एकट्याने हे घर सांभाळले आणि माझी काळजीही घेतली. माझ्या आजारपणामुळे खूप खर्च होत आहे. तरीही अजून त्याने तक्रारीचा एक शब्दही तोंडून काढला नाही. तुझी वहिनीही माझी चांगली काळजी घेते. तुझ्या आईवडिलांची घर समृद्ध आहे याचा तुला तर आनंद व्हायला हवा. उलट तू तर त्याच्या मालमत्तेत वाटा मागत आहेस. थोडी लाज बाळगा. दोन्ही बहिणींनी ऐकायला नकार दिला. जणू काही त्यांनी त्यांचा विवेक आणि लाज घरीच सोडून आल्या होत्या. भावनिक होऊन काही फायदा होणार नाही. आम्हाला पैशांची गरज आहे. आम्हालाही मुले आहेत आणि त्यांचेही भविष्य आहे. त्यामुळे तुम्ही हे घर आणि दुकान विकून टाका. जे काही पैसे मिळतील ते आपण तिघेही समान वाटून घेऊ. विकून टाकू? विलासने अविश्वासाने विचारले. माझ्या वडिलांचे स्मृतिचिन्ह विकून टाकू? मी माझी आई, पत्नी आणि मुलांसह बेघर होऊ? ठीक आहे भाऊ, जर तुम्हाला विकायचे नसेल तर आम्हाला आमचा वाटा द्या, सुरेखा म्हणाली. आमच्याकडे जास्त वेळ नाही. जर तुम्ही एका आठवड्यात निर्णय घेतला नाही तर आम्हाला न्यायालयात जावे लागेल. न्यायालय? हे ऐकून विलासचे कान सुन्न पडले. आज त्याचे स्वतःचे रक्त, त्याच्या स्वतःच्या बहिणी त्याला कोर्टात ओढण्याच्या गोष्टी करत आहेत. त्याच अंगणात जिथे तो काही क्षणांपूर्वी त्याच्या बहिणींच्या आगमनाने आनंदाने नाचत होता, आता तो त्याच कुटुंबाचे तुकडे होताना पाहत होता. दोन्ही बहिणी त्याचे बोलणे बोलून निघून गेल्या. विलास तिथे जमिनीवर बसला. मीनाजींच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, अरे देवा, हे काय झालं? मला माहीत नव्हतं की मी मुलींना नाही तर सापांना जन्म दिला आहे, जे नंतर त्यांच्याच भावाला चावतील. काही दिवस कसे तरी निघून गेले. घरात एक विचित्र शोककळा पसरली होती. कोणी कोणाशी जास्त बोलत नव्हते. विलास दुकानात तर जायचा पण त्याचा आत्मा घरीच असायचा. असे वाटत होते त्याच्या बहिणींचे
आम्ही कोर्टात जाऊ हे शब्द वारंवार त्याच्या हृदयाला टोचत होते. एका आठवड्यानंतर दुपारच्या त्या शांततेला चिरत एक आवाज आला. हे विलासरावांचे पत्र आहे. तो एक पोस्टमन होता, पण त्याच्या हातात जे अधिकृत लिफाफा होता ते फक्त एक पत्र नव्हते, तर नातेसंबंध नष्ट करण्याचा हुकूम होता. थरथरत्या हाताने विलासने लिफाफा उघडला. आता कोर्टाचा शिक्का मारलेले कागद होते. त्याने ते उघडले आणि त्याच्या डोळ्यांनी जे वाचले त्यावर त्याचे मन विश्वास करत नव्हते. त्याच्या दोन्ही बहिणींनी त्यांना मालमत्तेत समान वाटा मिळावा म्हणून त्याच्या विरुद्ध खटला दाखल केला होता. विलासच्या हातातून तो कागदाचा तुकडा निसटला, हवेत उडाला आणि जमिनीवर पडला. विलासही त्या कागदासारखा निर्जीव झाल्यासारखे अंगणातल्या खुर्चीवर कोसळला. क्षणार्धात त्याच्या डोळ्यासमोर सगळं काही चमकलं. त्याला त्याच्या वडिलांचा चेहरा आठवला, जो अनेकदा म्हणायचा, माझ्या मुली माझा अभिमान आहेत. तुम्ही बघा त्याचं माझे नाव उज्ज्वल करतील. पण आज त्याच मुली त्यांनी बांधलेल्या घराचा पाया हादरवण्याचा प्रयत्न करत होत्या. मग त्याला एक अस्पष्ट आठवण आली. खूप वर्षांपूर्वी एक दिवस जेव्हा त्याची मोठी बहीण रमा कॉलेजमधून परतत असताना एका भयानक अपघाताला बळी पडली होती. ती रक्ताने माखली होती. ही बातमी ऐकताच विलासने त्याचे दुकान लगेच बंद केले आणि वेड्यासारखा बाहेर धाव घेतली. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिचा खूप रक्तस्राव झाला होता आणि डॉक्टर म्हणाले होते, आम्हाला ताबडतोब ओ निगेटिव्ह रक्ताची गरज आहे, नाहीतर आम्ही तिला वाचवू शकणार नाही. ओ निगेटिव्ह, एक अतिशय दुर्मिळ रक्तगट, जो विलासचा देखील होता. त्याला आठवलं, हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्याने एकही विचार केला नाही आणि लगेच त्याचे रक्तदान केले. काही वेळातच त्याच्या नसांमधून रक्त वाहून त्याच्या बहिणीच्या अंगात वाहत होते. तिला एक नवीन जीवन देत होते. रमा शुद्धीवर येईपर्यंत तो तिच्या पलंगाच्या बाजूला बसून होता आणि आज तीच बहीण जिच्या रक्तवाहिन्या त्याने तिला दिलेल्या रक्ताने वाहत होत्या, तीच आज त्याचे रक्त शोषून घेण्यास आतुर होती. फक्त या घरासाठी आणि काही पैशाकरिता, या दिवसासाठीच मी माझ्या बहिणीचा जीव वाचवला होता का? तिचं पालन पोषण केलं होतं का? हा विचार करता करता विलासच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला. तो जमिनीवर बसला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याची आई मीनाजी बाहेर आली. न्यायालयाच्या नोटीसबद्दल ऐकताच ती छाती बडवत रडू लागली. अरे देवा, हे काय दिवस दाखवलंस तू मला. माझ्या पोटात वाढवलेल्या माझ्याच मुली माझ्या मुलाचे शत्रू बनले आहेत. हे सर्व पाहण्याआधी तू मला घेऊन गेला असतास तर बरे झाले असते. घरात गोंधळ उडाला. विलासला पूर्णपणे तुटलेले आणि एकटे वाटले. तेवढ्या त्याची पत्नी अनिता पुढे झाली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. विलासने तिच्याकडे पाहिले तेव्हा अनिताच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर एक विचित्र धाडस होते. तिने विलासचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, तू घाबरू नकोस, तू एकटा नाहीस, मीही तुझ्या सोबत आहे. आपण दोघे मिळून या वादळाचा सामना करू. अनिताने जमिनीवर पडलेले कागदपत्रे उचलली आणि विलासच्या डोळ्यात थेट पाहत म्हणाली, जर त्यांनी कायदेशीर मार्ग निवडला आहे तर आपणही कायद्याच्या आधारे लढू. देवापेक्षा मोठा न्याय कोणी करत नाही. त्यांनी आपल्यावर अन्याय केला आहे, पण आपल्याला न्याय नक्की मिळेल. आणि त्याच्या बोलण्याने विलासला थोडे धैर्य मिळाले, पण त्याचे हृदय तुटले होते. गेल्या आठवड्यापासून विलास ज्या दिवसाची भीती बाळगत होता तो दिवस आला. विलास गुन्हेगारासारखा कचेरीत उभा होता. हो, गुन्हेगारासारखा, ज्याचा गुन्हा होता की तो त्याच्या बहिणींवर खूप प्रेम करत होता. त्याचा गुन्हा असा होता की त्याने त्याच्या आनंदासाठी सर्वस्वाचा त्याग केला होता. दुसरीकडे त्याच्या समोर कचाट्यात त्याच्या दोन्ही बहिणी उभ्या होत्या, रमा आणि सुरेखा. त्यांच्या चेहऱ्यावर कसल्याही सुरकुत्या किंवा पश्चाताप दिसत नव्हता. त्यांच्या डोळ्यात फक्त एक दृढ निश्चय दिसत होता, त्यांचा हक्क मिळवण्याचा. विलासने त्यांना पाहिले तेव्हा त्याने स्वतःला विचारले की या त्याच बहिणी आहेत का ज्याने त्याने एकेकाळी त्यांच्या हाताने वाढवले होते, ज्यांना जत्रेत घेऊन जायचे, ज्यांच्या चेहऱ्यावर हास्य अनन्याकरिता तो स्वतः हास्याचा पात्र बनत होता. या त्याच बहिणी आहेत का ज्या लहानपणी माझ्या मागे धावायच्या आणि भाऊ भाऊ असे ओरडत असायच्या. काही वेळाने न्यायालयीन कामकाज सुरू झाले. दोन्ही बाजूंचे वकील न्यायाधीशांसमोर हजर झाले. ते आपापल्या बाजू मांडत होते, ते युक्तिवाद करत होते. मग अनुभवी आणि ज्ञानी असलेल्या न्यायाधीशांनी विलासकडे पाहिले आणि विचारले, मिस्टर विलास, जेव्हा कायद्याने मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान वाटा दिला आहे, तर मग तुम्ही त्यांना त्यांचे हक्क देण्यास का नकार देत आहात? हे ऐकून विलासचे डोळे अश्रूंनी भरले. त्याने स्वतःला सावरले आणि म्हणाला, न्यायाधीश साहेब, मला माझ्या बहिणींना त्यांचे हक्क द्यायचे आहेत. मी ते नाकारत नाहीये. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, जणू काही त्याच्या आतल्या वेदना सोडत होता. मग पुढे तो म्हणाला, पण माझ्या बहिणी, मी माझ्या कुटुंबासाठी ज्या दुकानातून 2 वेळेचे जेवण कमवतो त्या दुकानातही वाटा मागत आहेत.
जर असं झालं तर मी उदरनिर्वाह कसा करू? त्या दुकानातून माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या गरजा भागतात. विलासचा आवाज आता थरथरत होता. जज साहेब, माझ्या दोन्ही बहिणी त्या घराचा वाटा मागत आहेत, जो माझ्या वृद्ध आजारी आईचा आणि माझ्या मुलांचे राहण्याचे ठिकाण आहे. जर हेही विभागले गेले तर आम्ही सर्व कुठे जाणार जज साहेब? त्याच्या डोळ्यात अश्रू येत होते, पण तरीही तो न थांबता पुढे म्हणाला, जज साहेब, मी फक्त 16 वर्षाचा होतो जेव्हा माझ्या वडिलांची तब्येत सारखी बिघडू लागली होती. त्यामुळे ते रोज दुकानात जाऊ शकले नाहीत. त्या कोवळ्या वयात जेव्हा माझ्या वयाची मुले त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी खेळण्यात आणि अभ्यासात व्यस्त होती, तेव्हा मी कॅश काउंटरवर बसून असायचो. मी माझ्या वडिलांची त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली, रात्रभर जागून, आणि त्यासोबत मी घराचीही काळजी घेतली. विलास त्याच्या बहिणींकडे पाहत म्हणाला, माझ्या बहिणींचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी मी माझं शिक्षण अर्ध्यावर सोडलं. मी 12वी पण उत्तीर्ण करू शकलो नाही, पण मी माझ्या दोन्ही बहिणींना कॉलेजमध्ये उच्च शिक्षण मिळवून दिलं, जेणेकरून त्यांना कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये. माझ्या दोन्ही बहिणींना कधीही कशाची कमतरता भासू नये म्हणून मी त्यांना कॉलेजमध्ये पाठवले. माझ्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबातील कोणालाही त्याची कमतरता जाणवू नये यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. मी त्यांच्या लग्नाची चांगली व्यवस्था केली. मी माझ्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च केला, जेणेकरून त्यांना वडिलांच्या कमतरतेची जाणीव होऊ नये. त्यासाठी मी लोकांकडून व्याजावर पैसेही घेतले. दिवसभर धावपळ केली, पण त्यांच्या लग्नात मी कधी काहीही बिघाड होऊ दिला नाही. आज मी एक छोटी दुकान चालवतो आणि त्या दोघीही त्यांच्या घरात आरामाचे जीवन जगत आहेत. मला त्याबद्दल आनंद आहे. पण जज साहेब, आतापर्यंत मी माझ्या स्वतःच्या सर्व आनंदाचा त्याग केला आहे, पण आता मी माझ्या कुटुंबालाही सर्व आनंदापासून वंचित ठेवू का? तेवढ्यात विरोधी वकील, जो एक तीक्ष्ण आणि कडक दिसणारा व्यक्ती वाटत होता, तो त्याच्या खुर्चीवरून पटकन उभा राहिला. मग तो उपहासाने म्हणाला, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. यात बोलून दाखवण्यासारखे काय आहे? त्याने जे काही केले ते प्रत्येक मुलगा आणि भाऊ त्याच्या कुटुंबासाठी करतो. त्याने काही मोठे कार्य केले नाही, ते त्याचे कर्तव्य होते. हे ऐकून विलासचा वकीलही लगेच उभा राहिला. मला आक्षेप आहे जज साहेब. माझा विद्वान मित्र कदाचित हे विसरत असेल की दोन्ही बाजूंनी कर्तव्य पार पाडावी लागतात. माझ्या क्लायंटने 10 वर्षापूर्वी त्याची मोठी बहीण रमा हिच्या लग्नावर 8 लाख आणि 7 वर्षापूर्वी त्याची धाकटी बहीण सुरेखा हिच्या लग्नावर 10 लाख रुपये खर्च केले होते. कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी ही रक्कम काही कमी नाही, विशेषतः त्यांच्यासाठी ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे. एवढंच नाही तर लग्नानंतरही त्यांनी प्रत्येक सणासाठी उदारतेने त्यांना दान केले. आनंद असो वा दुःख, तो कधीही त्याच्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळून गेला नाही. न्यायाधीशांनी या टिप्पणीवर सहमती दाखवून होकारार्थी मान हलवली. विलासच्या वकिलाने पुढे म्हटले, माझ्या अशिलाचे कुटुंब अजूनही साधे जीवन जगते. त्याची मुले अजूनही सरकारी शाळांमध्ये जातात, पण त्याच्या दोन्ही बहिणी एका आलिशान परिसरात राहतात. पण या सगळ्याचा रमा आणि सुरेखावर काहीही परिणाम झाला नाही. रमा पुन्हा त्याच निर्लज्ज आणि थंड स्वरात म्हणाली, जज साहेब, हे भावनिक बोलून काहीही साध्य होत नाही. आम्ही फक्त कायद्याने जे आम्हाला हक्क दिले आहेत ते आम्ही मागत आहोत. तुम्ही आम्हाला आमच्या हक्कांपासून वंचित ठेवू शकत नाही. हे ऐकून विलासचा धीर सुटला. त्याच्या डोळ्यात आता अश्रू नाही तर एक वादळ तयार झाले होते. त्याने उभा असलेल्या कचाट्याला जोरात हलवले आणि जवळजवळ ओरडला, जज साहेब, जेव्हा माझ्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचा व्यवसाय तोट्यात गेला होता आणि त्यांच्यावर लाखो रुपयांचे कर्ज झाले होते, तेव्हा त्याने कोणाकडेही मदत मागितली, ते म्हणजे माझ्याकडे मागितली. त्यावेळी मी माझ्या याच घरावर बँकेकडून कर्ज काढून त्यांना मदत केली होती, जे ते आज जप्त करू इच्छितात. मी अजूनही त्या कर्जाचे हप्ते भरत आहे जज साहेब. 2 महिन्यांचा हप्ता अजून बाकी आहे. मग त्याने त्याच्या धाकट्या बहिणीकडे म्हणजे सुरेखाकडे थरथरत्या बोटाने इशारा केला. आणि तू सुरेखा, जेव्हा तुझा मुलगा गंभीर आजारी पडला आणि डॉक्टरांनी सांगितले की जर त्याचे त्वरित ऑपरेशन झाले नाही तर तो वाचणारही नाही, आणि त्यावेळी उपचारासाठी तुला लाखो रुपयांची गरज होती, त्यावेळी तू कोणाचा दरवाजा ठोठावलास? माझाच ना? विलासचा आवाज आता थरथरत होता. तो पुढे म्हणाला, त्यावेळी माझी पत्नी, आणि त्याने एक क्षण ही विचार न करता तिला तिच्या आईने लग्नात दिलेले सर्व दागिने आणून माझ्यासमोर ठेवले आणि म्हणाली की ह्या क्षणी मुलाचा जीव वाचवणे जास्त महत्वाचे आहे. जज साहेब, मी ते दागिने गहाण ठेवून तिला मदत केली, आणि महत्वाचे म्हणजे मी आजपर्यंत ते दागिने सोडवू शकलो नाही. ते अजूनही सोनाराच्या दुकानात पडलेले आहेत. तुम्हीच बघा, माझ्या बायकोच्या हातात काचेच्या बांगड्या आहेत, तर माझ्या दोन्ही बहिणींच्या हातात सोन्याच्या बांगड्या आहेत.
न्यायालयात उपस्थित असलेल्या सर्वांना विलासच्या शब्दामधील सत्य दिसले. मनाने जखमी झालेला विलास गुडघ्यावर बसला आणि खूप रडू लागला. त्याचे संपूर्ण शरीर थरथर कापत होते. समोरच खुर्चीवर बसलेली त्याची पत्नी अनिता तिच्या साडीच्या पदराने तिचा चेहरा झाकून तीही रडू लागली. न्यायालयात एक अशी शांतता पसरली जिला शब्दात व्यक्त करणे शक्य नव्हते. उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी होते. न्यायाधीशांनी चष्मा काढला, डोळे पुसले. मग मोठ्या गंभीरतेने त्यांनी रमा आणि सुरेखाकडे पाहिले आणि विचारले, हे खरे आहे का? तुमच्या भावाने तुमच्या पतीचा व्यवसाय वाचवण्यासाठी त्याच्या घरावर कर्ज घेतले होते का? आणि तुमच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या पत्नीने तिचे दागिने गहाण ठेवले होते का? दोघीही बहिणींच्या डोळ्यात लाज आली. त्यांचे चेहरे फिके पडले. त्या अवाक झाल्या. सुरेखाने फक्त मान हलवून सहमती दर्शवली. मग न्यायाधीशांनी त्यांची दखल घेतली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी युक्तिवाद सुरू केला. काही वेळाने न्यायाधीशांनी दिवसाची सुनावणी तहकूब केली आणि पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली. विलास कोर्टातून घरी परतला तेव्हा त्याची आई मीनाजी दाराशी उभी राहून त्याची वाट पाहत होती. तो समोर येताच त्याच्या निर्जीव चेहऱ्याकडे पाहून तिला सगळं काही समजलं. विलासने कोणाकडेही पाहिले नाही. तो जिवंत प्रेतासारखा त्याच्या खोलीत निघून गेला आणि आतून दार लावून घेतले. थोडा वेळ शांतता होती आणि मग खोलीतील ती शांतता हळूहळू रडण्यात रूपांतरित झाली. तो बेडवर तोंड टेकून रडत होता. आज त्याचा सर्व संयम, त्याच्या सर्व वेदना अश्रूंमध्ये हरवून गेल्या होत्या. त्याला त्याच्या बहिणींचे दगडासारखे चेहरे, विरोधी वकिलांचा व्यंग आठवला. तो पूर्णपणे असहाय्य होता. दाराबाहेर उभे असलेल्या अनिता आणि मीनाजी यांचे मनही दुखावले होते. विलासला त्यांनी या आधी कधीच एवढं तुटताना पाहिले नव्हते. हा तोच माणूस होता जो संपूर्ण कुटुंबासाठी ढाल बनून उभा होता आणि आज तीच ढाल निकामी होऊन तुटून पडली होती. हा तोच माणूस होता जो त्याच्या कुटुंबासमोर दगडासारखा उभा राहून त्याचे रक्षण करत होता. पण आज तोच दगड वाळूसारखा कोसळत होता. तेवढ्यात 8 वर्षांचा मोहन आणि 6 वर्षाची सिया शाळेतून येऊन आपल्या बाबांची वाट पाहत होते. वाट पाहत असलेली सिया खोलीच्या दाराशी आली तेव्हा तिला खिडकीतून तिचे वडील रडताना दिसले आणि ते पाहून तिचे छोटेसे जग हादरले. ती तिच्या वडिलांना देव मानत होती. एक असा सुपर हिरो जो कधीही कमकुवत होऊ शकत नाही. त्याला रडताना पाहून त्यांचे डोळे अश्रूंनी भरले. त्यांनी दार वाजवले. बाबा, कृपया दार उघडा. मुलांचे रडणे ऐकून विलास भानावर आला. त्याने स्वतःला सावरले आणि थोड्या वेळाने दार उघडले. मग ते दोघे एकमेकांचा हात धरून आत गेले. त्यांनी त्यांच्या लहान हातात मातीच्या पिगी बँका धरल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी गेल्या वर्षभरापासून कॅन्डी, चॉकलेट आणि खेळण्यासाठी साठवलेले पैसे ठेवले होते. मोहन त्याच्या वडिलांकडे गेला. निरागस चेहऱ्याने त्यांचा हात स्पर्श केला आणि विचारले, बाबा, तुम्ही का रडत आहात? विलासने अश्रू पुसत आपल्या मुलांकडे पाहिले. त्याच्या निष्पाप डोळ्यातील त्याच्याबद्दलची काळजी पाहून त्याचे हृदय आणखीनच दुखावून गेले. तो काहीही बोलू शकला नाही, फक्त त्यांच्याकडे पाहत राहिला. मग सियाने त्याच्या कणखर आवाजात हाक मारली, बाबा, ते दोन्ही आत्या तुम्हाला पैशासाठी त्रास देत आहेत ना? मी तुम्हाला आणि आईला बोलताना ऐकले होते. विलास गप्प राहिला. तसेही या प्रश्नाची तो काय उत्तर देऊ शकला असता? तेवढ्यात मोहनने त्याची आणि सियाची पिगी बँक पुढे सरकवली आणि म्हणाला, बाबा, तुम्ही काळजी करू नका. या आमच्या दोन्ही पिगी बँका घ्या. त्यात खूप पैसे आहेत, एवढे की आमच्या हातात पण बसणार नाहीत. ते सर्व आत्यांना द्या आणि त्यांना सांगा की तुम्हाला आता त्रास देऊ नका आणि प्लीज तुम्ही रडू नका. तुम्ही रडलेलं आम्हाला आवडत नाही. मुलांकडून हे ऐकून विलासचे हृदय त्याला जवळजवळ त्याच्या छातीतून बाहेर आल्यासारखेच वाटले. एका बाजूला त्याच्या स्वतःच्या बहिणी होत्या, ज्यांना लाखो रुपये देऊनही त्यांची भूक भागली नव्हती, आणि दुसरीकडे त्यांची निष्पाप मुले होती, जी त्यांच्या वडिलांच्या हास्यासाठी क्षणात त्यांच्या लहान बचतीचा, त्यांच्या जीवापेक्षाही प्रिय असलेल्या त्यांच्या पिगी बँकांचा त्याग करण्यास तयार होती. विलासला आता ते सहन होत नव्हते. त्याने दोन्ही मुलांना छातीशी ओढले आणि रडू लागला. त्याने त्याच्या डोक्याचे चुंबन घेतले आणि घट्ट धरले, जणू काही तो त्या निष्पाप मुलांकडून त्याचे हरवलेले हृदय परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दारात उभी असलेली अनिताई तिच्या नवऱ्याच्या वेदनेवर रडत होती. विलास त्याच्या नशिबावर रडत होता. आई तिच्या गर्भावर रडत होती आणि ती 2 निष्पाप मुले यामुळे रडत होती की आज त्यांचा सुपर हिरो, त्यांचा पप्पा रडत आहे. पुढील न्यायालयाची तारीख आली. वकिलांमध्ये पुन्हा एकदा जोरदार वादविवाद झाला. विलासच्या वकिलांनी त्याच्या मजबुरी आणि त्यागाबद्दल युक्तिवाद केला. मग विरोधी वकिलाचा आवाज कोर्टरूममध्ये घुमला, आक्षेप जज साहेब,
हे कोर्ट आहे, एखादा डेली सोपचा ड्रामा नाही. वादविवाद शिगेला पोहोचला होता. वातावरण तणावपूर्ण झाले होते. न्यायाधीश दुव्यवस्थेत होते. कायदा आणि मानवता याच्यातील दरी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मग त्याच वेळी कोर्टरूमचा दरवाजा कर्कश आवाजात उघडला गेला. सर्वांचे लक्ष तिकडे गेले. तेव्हा व्हीलचेअरवर बसून एका कमकुवत पण दृढनिश्चयी वृद्ध महिला आत आली. त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हत्या तर त्या मीनाजी होत्या. त्यांच्या मागे त्यांची सून अनिता उभी होती, ज्यांच्या चेहऱ्यावर काळजी आणि ताकदीचे मिश्रण होते. मीनाजींच्या प्रवेशाने संपूर्ण कोर्टरूम शांतता पसरली. विरोधी वकिलाला त्यांना पाहून एक संधीची जाणीव झाली. मग तो लगेच त्याच्या जागेवरून उभा राहिला आणि उपहासाने हसत म्हणाला, हे पहा न्यायाधीश, यांची एक नवीन युक्ती. इथे जेव्हा भावनिक कथा काही काम करेना असे यांना समजल्यावर याने त्याच्या आजारी आईला न्यायालयात आणले. म्हणजे भावनिक ब्लॅकमेलिंगचा आणखी एक प्रयत्न. हे ऐकून आतापर्यंत गप्प असलेल्या मीनाजीने वर पाहिले. तिच्या व्हीलचेअरवरूनच ती थरथरत्या पण ठाम आवाजात म्हणाली, नाही वकील साहेब, मी इथे माझ्या मुलाचा बचाव करण्यासाठी किंवा कोणालाही भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करण्यासाठी आले नाही. मी इथे संपूर्ण सत्य न्यायालयात मांडण्यासाठी आले आहे. आणि सत्य हे आहे की माझा मुलगा खूप सभ्य आणि चांगला माणूस आहे, जो कधीही कोणाच्याही हक्काला मारण्याचा विचारही करू शकत नाही. मग त्यांच्या मुलीकडे पाहत म्हणाले, हे खरं आहे की लग्नानंतरही त्याने त्याच्या बहिणींना प्रत्येक पावलावर मदत केली, पण जेव्हा त्याला मदतीची गरज होती तेव्हा कोणीही पुढे आले नाही. विलासने आतापर्यंत माझ्या आजारावर लाखो रुपये खर्च केले आहेत. त्याच्याकडे पैसे नव्हते तरी त्याने माझ्यावर उपचार करण्यासाठी कर्ज काढले. पण माझ्या या लाडक्या मुली, ज्यांना आज मालमत्तेत वाटा हवा आहे, त्यांनी एकदा तरी आई तू जिवंत आहेस की मेली असं विचारायलाही आल्या नाहीत. तिचा आवाज वेदनाने रागाने भरलेला होता. जर माझ्या मुलींना माझ्या पतीच्या मालमत्तेत वाटा हवा असेल तर त्यांनी प्रथम ते कर्ज फेडले पाहिजे. त्यांनी त्या कर्जात पण वाटेदारी झाले पाहिजे. जे कर्ज विलासवर आहे त्या ते कर्ज फेडतील का? जे त्यांचे घर वाचवण्यासाठी विकासने या घरावर घेतले होते, माझ्या आजारपणात झालेला खर्चही त्या वाटून घेतील का? मीनाजी न्यायाधीशांकडे वळली. तिच्या डोळ्यात अश्रू होते पण तिच्या आवाजात एक पोलादी ताकद होती. न्यायाधीश साहेब, तुम्ही कायद्याचे रक्षक आहात. तुम्हीच मला सांगा, हिस्सा हक्क फक्त एकतर्फी असतो का? जेव्हा जबाबदारीचा काळ होता तेव्हा त्याने हे बोलून टाळले की भाऊ आहे हे त्याचे कर्तव्य आहे, आणि आज जेव्हा मालमत्तेचा प्रश्न आला तेव्हा त्यांना कायदा आठवला का? त्यांनी हे बोलून त्यांचे बोलणे संपवले की जर कर्तव्य फक्त मुलाचे असेल तर अधिकारही फक्त मुलाचाच मिळाला पाहिजे. न्यायाधीश साहेब, वादळापूर्वी येणाऱ्या शांततेप्रमाणे न्यायालयात एक शांतता पसरली. विरोधी वकिलाकडे कोणतेही उत्तर नव्हते. न्यायाधीशाने एक खोल आणि तीक्ष्ण नजरेने दोन्ही बहिणींकडे पाहिले आणि त्यांना फटकारले, तुम्हाला दोघांनाही लाज वाटली पाहिजे. तुम्हाला तुमचे हक्क आठवले पण तुम्ही तुमचे कर्तव्य विसरलात. तुमचेही तुमच्या पालकांप्रती आणि भावाप्रती काही कर्तव्य होते. जेव्हा जबाबदाऱ्यांची वेळ आली तेव्हा तुम्ही कुठेच सापडला नाही, आणि जेव्हा मालमत्तेचा प्रश्न आला तेव्हा तुम्ही तुमचा वाटा मागण्यासाठी पुढे आलात. विलास सारख्या भावावर तर बहिणी जीव ओवाळून टाकतात, पण तुम्ही त्याचा जीव घेण्याच्या तयारीत होता. दोन्ही बहिणी डोके खाली करून उभ्या होत्या, पण त्यांच्या वकिलाने मात्र हार मानण्यास नकार दिला. त्याने कायदेशीर मुद्दा उपस्थित केला आणि आपला युक्तिवाद सुरू ठेवला. न्यायालय पुन्हा दिवसभरासाठी तहकूब केले. एका आठवड्यानंतर राखी पौर्णिमेचा सण आला. एक असा सण जो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र बंधनाचे प्रतीक आहे. पण आज विलासच्या घरात कोणताही उत्सव नव्हता. सकाळपासूनच घरात एक विचित्र हृदयद्रावक शांतता पसरली होती. विलास आणि अनिताच्या दोन्ही मुलांनी नवीन कपडे घातले होते. सियाने आनंदाने तिच्या भावाच्या मनगटावर एक छोटी राखी बांधली होती. मोहननेही त्याच्या बहिणीला एक भेट दिली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. घरातला तो एकमेव क्षण होता ज्यात थोडेसे जीवन दिसत होते. पण विलासचे मनगट आज रिकामं होतं. घरात बसून तो रिकाम्या डोळ्यांनी दाराकडे पाहत होता. दरवर्षी तिच्या दोन्ही बहिणी रमा आणि सुरेखा सहसा त्या वेळेपर्यंत घरी येत असत. जर त्यांना यायला जमले नाही तर त्या राखीचा लिफाफा पाठवत असे. पण आज ना बहीण आली होती ना राखी पाठवली होती. आज पहिल्यांदाच त्याचे मनगट राखीच्या धाग्याची आस लावून बसले होते. त्यांना असे उदास बसलेले पाहून अनिता त्याच्याकडे आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून आशेने म्हणाली, तुम्ही एक काम करा ना, जर तुमच्या बहिणी यावेळी आल्या नाही तर तुम्ही त्यांच्या घरी राखी बांधायला का जात नाही? तसेही तुम्ही मोठे आहात आणि जाताना सोबत काही मिठाई घेऊन जा.
कदाचित या पवित्र सणाच्या दिवशी त्यांचे हृदय वितळेल. कदाचित त्या त्यांची चूक मान्य करतील. आणि त्याच्या डोळ्यात आशा होती की कदाचित सगळं काही पूर्वीसारखं होईल. विलासने ओल्या डोळ्याने अनिताकडे पाहिले. चेहऱ्यावर वेदनादायक हास्य घेऊन तो म्हणाला, नाही अनिता, आता नाही. आता या सगळ्या गोष्टी विसरून जाऊया. त्यात आता काही अर्थ नाही राहिला. तो त्याच्या रिकाम्या मनगटाकडे पाहत म्हणाला, आता आमच्यातील भाऊ बहिणीचे नाते कुठे उरले आहे? सर्व नातेसंबंध, सर्व प्रेम, सर्व त्याग त्या कोर्टाच्या खोलीत नष्ट झाले आहे. त्या आता माझ्या बहिणी नाहीत अनिता. आता त्या फक्त वादी आहेत आणि मी प्रतिवादी. आता हे राखीचे धागे देखील आमच्यात आलेले अंतर कमी करू शकत नाहीत. हे ऐकताच शेजारच्या खोलीत झोपलेल्या मीनाजींचे हृदय तुटले. आज निर्णयाचा दिवस होता. तो दिवस ज्याचा विलास महिनोमहिने वाट पाहत होता. किंवा कदाचित भीती होती. सकाळची वेळ होती. विलास त्याच्या खोलीतील खिडकीजवळ उभा राहिला होता आणि तो बाहेर पाहत होता. पण त्याच्या डोळ्यात काहीच दिसत नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. वादळानंतर येणारी शांतता. जेव्हा सर्व काही उद्ध्वस्त होते. अनिता त्याच्याकडे आली आणि हळूच म्हणाली, तयार व्हा, आपल्याला कोर्टात जायचं आहे. विलास मागे न वळता खिडकीतून तसाच बाहेर पाहत राहिला. अनिता, मी थकलो आहे. मी पराभूत झालो आहे. आणि त्याला हे ऐकून धक्का बसला. तुम्ही हे काय म्हणत आहात? विलास मागे वळला. त्याचे डोळे पाणावले होते. मी आज न्यायालयात जाणार आहे आणि न्यायाधीशांना सरळ सांगणार आहे की मला हा खटला पुढे लढणे थांबवायचे आहे. मला माझ्या बहिणीला त्यांचा समान दर्जा द्यायचा आहे. मी त्यांना त्यांचा वाटा देईन. मी हे घर विकेन, मी ते दुकान विकेन आणि जे काही पैसे येतील ते मी 3 भागात विभागून देईन. काय? आणि तिच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे जाणवले. पण मग आपण कुठे जाणार? आपल्या मुलांचं काय होईल? विलासच्या डोळ्यातून अश्रू तळाले. आपण कुठेही जाऊ अनिता. आपण भाड्याच्या घरात राहू. मी काही छोटासा व्यवसाय करेन. पण आता हे सर्व कोर्ट, हे वकील, हे केस, मला आता ते सहन होत नाहीये. माझ्या बहिणींना रोज माझा शत्रू होताना मी पाहू शकत नाही. माझ्या आईला रोज रडताना मी पाहू शकत नाही. त्याने त्याच्या हाताने त्याचा चेहरा झाकला. मी आता पूर्णपणे थकलो आहे अनिता. मी हार मानत आहे. अनिताचेही मन तुटले. पण तिने तिच्या नवऱ्याचा हात धरला आणि म्हणाली, ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मी नेहमी तुमच्यासोबत असेन. 2 तासानंतर विलास साक्षीदार पेटीत उभा राहिला. त्याचा चेहरा शांत होता. न्यायालयाचे कामकाज सुरू झाले. दोन्ही वकिलांनी त्यांचे युक्तिवाद मांडले. मग न्यायाधीशाने विलासला थेट विचारले, मिस्टर विलास, या प्रकरणात तुम्हाला काय म्हणायचे आहे का? कोर्ट रूममध्ये शांतता पसरली. सर्वांच्या नजरा विकासवर खेळल्या होत्या. विलास बोलू लागला. त्याचा आवाज आता विचित्रपणे संयमित झाला. जज साहेब, मला आता या प्रकरणात अजून लढायचे नाही. हे ऐकून संपूर्ण कोर्टरूम हादरले. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनिता यांनी साडीच्या पदराने आपला चेहरा झाकला. व्हीलचेअरवर बसलेल्या मीनाजींचे मन दुखावले. विरोधी वकिलांच्या चेहऱ्यावर विजयाचे एक हास्य उमटले. रमा आणि सुरेखा या दोघी बहिणींनी एकमेकांकडे पाहिले. जणू त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांनी जे ऐकले आहे ते बरोबर ऐकले आहे. मग रमा हळुवारपणे म्हणाली, अब आया ना उठ पहाड के नीचे. विलास पुढे म्हणाला, जज साहेब, मी माझ्या बहिणींना त्यांचा समान वाटा देण्यास तयार आहे. मी घर आणि दुकान विकेन. जे काही पैसे येतील ते आम्हा तिघांमध्ये समान वाटून घेऊ. मला फक्त हे सगळं संपवायचं आहे. न्यायाधीश साहेब, जे आतापर्यंत या सगळ्यावर मौन बाळगून होते, त्या न्यायाधीशांनी त्यांचा चष्मा काढला आणि विलासकडे काळजीपूर्वक पाहिले. त्यांच्या अनुभवी डोळ्यांनी विलासचा तुटलेला आत्मा वाचला. क्षणभर शांत राहिल्यानंतर न्यायाधीश म्हणाले, मिस्टर विलास, तुम्ही खरोखर हे बोलत आहात का? तुम्ही स्वतःहून निर्णय घेत आहात का? की तुम्ही थकून हार मानत आहात? विलासच्या डोळ्यात अश्रू आले. तो काहीही बोलू शकला नाही. फक्त डोके खाली केले. न्यायाधीशाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, मी समजू शकतो मिस्टर विलास. मी गेल्या अनेक महिन्यांपासून या केसचा पाठपुरावा करत आहे. प्रत्येक सुनावणीत मी तुमच्या डोळ्यात वेदना पाहिल्या आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्यांनी त्यांचा आवाज वाढवला आणि संपूर्ण न्यायालयात उद्देशून म्हणाले, मी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यास केला आहे. मी सर्व तथ्य, सर्व पुरावे पाहिले आहेत आणि माझ्या दृष्टिकोनातून तुमच्या बहिणींना या मालमत्तेवर कोणताही नैतिक अधिकार नाही. हे ऐकून कोर्ट रूममध्ये गोंधळ उडाला. विरोधी वकील लगेच उभा राहिला. आक्षेप जज साहेब, मिस्टर विलास स्वतः तयार आहेत हिस्सा देण्याकरिता. आणि कायदेशीर दृष्टिकोनातूनही वकिलांचे बोलणे थांबवून न्यायाधीशांचा आवाज गडगडला. तुमच्यापेक्षा मला कायदा चांगला माहीत आहे. कायदा मुलींना
त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार देतो, पण कायदा असाही म्हणत नाही की जो माणूस आपल्या कर्तव्यांपासून दूर जातो तोही हक्कांना पात्र असतो. ते पुढे म्हणाले, या माणसाने आपल्या बहिणींसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्याने आपले शिक्षण, आपली स्वप्ने, आपले भविष्य सोडून दिले, जेणेकरून त्याच्या बहिणी शिकू शकतील आणि प्रगती करू शकतील. त्याने त्यांच्या लग्नानंतर लाखो खर्च केले. संकटाच्या काळात त्याने त्यांना मदतही केली आणि आज त्याच बहिणी त्यांच्या भावाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायाधीशांच्या आवाजात राग स्पष्ट दिसत होता. ते थांबले आणि विलासकडे पाहत म्हणाले, मला हे देखील दिसतंय की हा माणूस तुटलेला आहे आणि जर मी आज त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध जिंकू दिलं तर तो आयुष्यात कधीही आनंदी होणार नाही आणि कधीही न्यायालयात न्याय मागायला येणार नाही. न्यायाधीशांनी क्षणभर विचार केला, मग त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक आली. मिस्टर विलास, यांना त्यांच्या बहिणींना समान वाटा द्यायचा आहे म्हणून न्यायालय मान्यता देते, पण एका अटीवर. न्यायाधीशांनी हे शब्द उच्चारले तेव्हा कोर्ट रूम मधील सर्वांचे श्वास रोखले. विलासने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले तर त्याच्या बहिणी आणि त्यांच्या वकिलाच्या चेहऱ्यावर एक विचित्र अस्वस्थता दिसू लागली. न्यायाधीशांनी आपली नजर थेट रमा आणि सुरेखावर थांबवली आणि म्हणाले, मालमत्तेचे विभाजन होईल, तुम्हाला तुमचे हक्क मिळतील. पण आता न्यायाधीशांचा आवाज आणखी गंभीर आणि तीक्ष्ण झाला होता. विभाजन समोर होईल. माझी अट अशी आहे की ज्या दिवशी मालमत्तेची वाटणी होईल त्या दिवशी तुम्ही दोघींनीही तुमच्या सासरच्या घरातून किमान 10 लोकांना आणले पाहिजे. दोन्ही बहिणींचे चेहरे फिके पडू लागले. मग न्यायाधीश म्हणाले, ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहतील की तुम्हा दोघी बहिणींना तुमच्या माहेरी कुटुंबाकडून, तुमच्या भावाकडून, ज्याने तुमच्यासाठी आपले जीवन अर्पण केले, त्यांना मालमत्तेत काय वाटा मिळत आहे. आणि हो, न्यायाधीशांनी जोर देऊन हेही सांगितले की त्यावेळी तुमच्या नंदांनाही त्यांच्या नवऱ्यासोबत यावे लागेल. शेवटी त्यांना हे देखील माहीत असले पाहिजे की मुली आणि बहिणींना वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क भेटतात. आणि सर्वात महत्त्वाचे, न्यायाधीशांनी आवाज उठवला, तुम्हा दोघींनाही तुमच्या मुलांनाही सोबत आणले पाहिजे, जेणेकरून त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येईल की त्यांची आई त्यांच्या मामाकडून तिचा हक्क कसा मिळवत आहे, तिच्याच घरात आहे. त्यांना हेही शिकले पाहिजे की नात्यांपेक्षा पैसा कसा महत्वाचा आहे. न्यायाधीश क्षणभर थांबले, पूर्ण खोलीत पाहिले आणि म्हणाले, जर तुम्ही दोघींनी ही अट मान्य केली तर मी आजच मालमत्ता समान वाटून देण्याचा आदेश देईन. पण जर तुम्ही सहमत नसाल तर हा खटला इथेच रद्द केला जाईल. हे एक असे ब्रह्मास्त्र होते ज्याचा कसलाही तोड नव्हता. एक असे शास्त्र होते ज्यांनी त्या दोन्ही बहिणींच्या लोभाच्या किल्ल्याला एकाच वेळी उद्ध्वस्त केले. हे ऐकून दोन्ही बहिणी संतापल्या. त्यांचे चेहरे फिके पडले. त्यांना समजले की न्यायाधीशांसाहेबांनी त्यांना स्वतःच्याच जाळ्यात अडकवले आहे. जर त्यांच्या सासरच्यांना, विशेषतः त्यांच्या नंदांना हे कळले की ते त्यांच्या पालकांच्या घरातून जबरदस्तीने त्यांचा वाटा घेत आहेत, तर ते देखील उद्या त्यांच्या पालकांच्या घरी येतील आणि त्यांचा वाटा मागण्यासाठी उभे राहतील. आणि मग सर्वात जास्त त्रास यांनाच सहन करावा लागणार होता. त्यांच्या भावाचे घर तोडण्यासाठी वापरलेले कायदे आता त्यांच्याच विरोधात जात होते. विरोधी वकिलाने किंचाळून म्हटले, जज साहेब, हा पूर्णपणे अन्याय आहे. कायद्यात अशा स्थितीसाठी कोणतीही तरतूद नाही. खटला लांबवण्याचा हा डाव आहे. मग न्यायाधीशांचा आवाज गडगडला, अन्याय? अन्याय म्हणजे हा आहे की एखाद्या गरीब आणि असहाय्य भावाला त्याच्याच बहिणींकडून मुद्दामहून नष्ट करणे. जर तुमचा क्लायंट बरोबर असेल आणि ती फक्त तिचे कायदेशीर अधिकार हिरावून घेत असेल तर ते सार्वजनिक ठिकाणी करायला का आक्षेप असावा? सत्याला पडद्याची गरज नाही. न्यायाधीशांनी थेट दोन्ही बहिणींना उद्देशून म्हटले, हा आक्षेप यासाठी केला जात आहे कारण तुम्हाला हिस्सा कसा घेणे हे तर माहीत आहे, पण हा हिस्सा द्यायचा हे माहीत नाही. तुम्हाला तुमच्या आईवडिलांच्या घरातून तर वाटा हवा आहे, पण तुमच्या नंदांना त्यांच्या घरातून त्यांना वाटा द्यायला नको आहे. असे का? कायदा फक्त तुमच्यासाठी आहे का? दोन्ही बहिणी आता डोके खाली करून उभ्या होत्या. त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते. मग न्यायाधीशांनी आदेश दिला, पुढील तारीख 15 दिवसांनी आहे. त्या दिवशी तुम्ही दोघींनीही माझी ही अट पूर्ण केली पाहिजे, अन्यथा हा खटला रद्द केला जाईल. असे म्हणत त्यांनी टेबलवर हातोडा मारला. दोन्ही बहिणी एकमेकांकडे खाली तोंड करून पाहत होत्या. काही क्षणापूर्वी त्यांना विजयाचा होणारा आनंद आता क्षणार्धात पराभवाच्या तीव्र भीतीत बदलला होता. कोर्टातून बाहेर पडताच रमाच्या नवऱ्याचा फोन आला. त्याने उत्साहाने विचारले, काय झाले? निर्णय आपल्या बाजूने आहे की नाही? मला खात्री आहे की आज तुम्हाला तुमचे हक्क नक्कीच मिळाले असतील. त्याच वेळी तिच्या धाकट्या बहिणीचाही फोन वाजला. तिच्या नवऱ्यानेही तोच प्रश्न विचारला, लवकर सांगा, किती पैसे मिळतील?
दोघी बहिणी एकमेकांकडे पाहत होत्या. आज पहिल्यांदाच त्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. त्या लोभाने भरलेल्या नव्हत्या, तर त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना होणाऱ्या पश्चातापाने भरलेल्या होत्या. न्यायाधीशाचे शब्द, त्याच्या आईचे दुःख आणि त्याच्या भावाचा तुटलेला चेहरा हे सर्व त्याच्या डोळ्यासमोर एकाच वेळी तरळले. रमा थरथरत्या आवाजात तिच्या नवऱ्याला म्हणाली, मला कोणतीही मालमत्ता नको आहे. सुरेखाही रडत तिच्या नवऱ्याला म्हणाली, मी माझा खटला मागे घेत आहे. असे म्हणत दोघींनीही फोन ठेवला. त्यांनी मालमत्ता तर जिंकली नाही, पण स्वतःची माणुसकी, आपला आदर, आपला भाऊ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले माहेरचे घर हे सर्वस्व गमावले होते. तर मित्रांनो, ही होती आजची कथा, जी आपल्याला शिकवते की पैशापेक्षा ही माणुसकी आणि आपले नातेसंबंध मोठे असतात. पैसा काय आज आहे तर उद्या नाही, पण नाती एकदा तुटली तर ती पुन्हा पहिल्यासारखी कधीच जोडत नाही. त्यामुळे मित्रांनो, पहिले नातेसंबंध चांगले ठेवा, कारण जो आनंद पैशात नाही, तो आनंद नाते जपण्यात आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही कथा आपल्याला मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि आपल्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.